माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात पहिलं मंदिर. आजचा ब्लॉग सुरू होतो आमच्या घरातील छोट्याशा कलाकाराने. मेकअप किट त्याच्या हातात आहे, पण मेकअपपेक्षा जास्त त्याचं लक्ष मजेवरच दिसतंय. घ्या तर मग सर्वच मंडळी तयार आहे आणि मग आम्ही सर्वजणच निघालो इतिहासाच्या प्रवासाला. बाय 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 बाय. गाडीत बसलो, इंजिन सुरू झालं आणि पावसानेही आमचं जोरदार स्वागत केलं. जसं काय निसर्गाने आमची एक खासच भेट करून दिली. भैयानी आहे का इथे? तुम्हारे यूपी बिहार में जाओ, इधर मत आओ. मराठी बोलने का इधर महाराष्ट्र में. मनावर घेण्यासारखी गोष्ट नाही, फक्त मजेपुरतं बोललो होतो. ट्रॉफिक लागली आणि गमतीचं गाणंही चालू झालं. सचिन रस पेला ये म्हणलं माय. पाठवा मग हा व्हिडिओ सचिनला. दादूचं गाणं सतत बदलण्याचा हट्ट आणि त्यावर माझं चिडणं आणि मग काय, त्यात गाणंच वाजलं सोनू निगमचं. गाण्यावर वहिनींची डोरेमॉन स्टेप. अगदी हसून बुडबुडूनच गेलो आणि बहिणीने दिला पावसाचं पाणी काचावर न थांबण्यासाठी जालिम इलाज. तुम्ही तर काय त्या डोरेमॉन सारखं एकच स्टेप करा. कच्चा खरंच होतंय का तसं? पाणी राहत नाही ना असं. आमचे भाऊ आमच्या आधीच निघाले होते आणि रस्त्यात त्यांचा रिक्षा आमच्या समोरच आला. रिक्षाला बघून मला डिवाइनचं गाणंच बोलूशी वाटलं. रास्ते में खड्डे नाही, खड्डो में रास्ते है. आणि तेवढ्यात मुख्यमंत्री सडक योजनेची पाटी दिसली आणि हसणं काय आवरेनच झालं. शेवटी आम्ही पोचलो गावात. एक मंदिर दिसलं, वाटलं हेच ते ऐतिहासिक ठिकाण. पण पुढे गेल्यावर एक भव्य मंदिर दिसलं. तेच होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर. मंदिरचा परिसर एकदम चकाचक दिसत होता. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था होती, बाथरूमची व्यवस्था होती आणि भाविकांसाठी आरामाचीही व्यवस्था होती. प्रवेशद्वारावरती मावळे, पायदळ, हस्तीदळ आणि घोडदळ यांचे भव्य पुतळे दिसले. जसं काय इतिहासच जागा करत होते. मंदिरात प्रवेश करताच गर्दी होती, पण उत्साह देखील होता. नक्षीकाम असं की नजर हटेना आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तेजस्वी आणि प्रखळ आणि प्रेरणादायक दिसत होती. ती बघून मनातून एकच शब्द निघाला, महाराजांना मानाचा मुजरा. नक्षीकाम चांगलं केलंय. धाव देतात ना मला. लाईक करा पण मंदिराचा चौफेर छत्रपतींच्या पराक्रमाची कलाकृती, शस्त्र अस्त्र आणि मनामध्ये एकच विचार. इतिहास पुस्तकातून कमी केला जातोय, पण ही पिढी विसरू नये म्हणून सांगावंसं वाटलं, आपल्या इतिहासाची माती करू नका. पहिल्यापासून आहे ना. हा, एक आहे खाली सगळ्या गोष्टी दिल्यात.
सरकावमधलं तलवारींचे प्रकार आहेत. चौकडी इतिहासातल्या घटना लावल्या. इतिहासातलं सगळं वगळून काढलं यांनी. हे राज्याभिषेक. घरी जाताना मामाशी गंभीर चर्चा झाली. हे मंदिर म्हणजे केवळ रोजगार, स्थलांतर, शाळा, दवाखाने, श्रद्धेचे ठिकाण नाही तर गावाच्या विकासाचे केंद्रबिंदू बनलंय. अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली. कुठल्या बी गोष्टीला बघण्याचा नजरिया असते. नजरिया जर चांगला ठेवला ना तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्याच गोष्टी दिसणार. एक मंदिर बांधून बऱ्याच काय गोष्टी सुधारतात. जसं की आता इथं लोकांचं येणं जाणंही वाढलं, ह्याच्यामुळं व्हॅल्यू वाढली इथल्या जाग्यांची. पुन्हा मग म्हणतात ना टुरिस्ट स्पॉट ती तयार झालं. त्याच्यामुळं कसं इथं चलन फिरणार, उद्योगधंदेही येणार इकडं आजूबाजूला, चांगलं सुधारणार. पुन्हा मग ही आता रस्ते बिस्ते चांगले बनत्यान. म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणामुळं चांगले कामं व्हायला चालू होतात. फक्त गरज असते एखाद्या अशा चांगल्या कामांची. हिवाळी गाव. आता इथं पण शाळा ही मोठ्या होत्या कारण की गाव सुधरण. ही जी छोट्या छोट्या शाळा आहेत. दवाखाना असेल नसेल ह्या गावात काय माहिती. दवाखाना वगैरे बनवत्यान, बाथरूमच्या सोयी करत्यान. आणि शेवटी मी एक चांगली गोष्ट सांगितली. 100% लोकांपैकी 5% लोक असतात जे कुठल्याही चांगल्या कामावरती टीका करतात. पण आपण त्या 95% सकारात्मक लोकांमध्ये आहोत हेच महत्त्वाचं आहे. 100%मध्ये फक्त 5% लोक असतात ज्यांचे विचार जरा वेगळे असतात. त्यांच्यामुळं जी चांगले कामं असतात किंवा कामं होतात त्याची निंदा केली जाते.